आजच्या बाजार समस्येसारखा हा बेड माझ्या अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणत्या गोष्टी पचवल्या होत्या. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानालाच दिवसले आहेत. म्हणूनच तुमच्या या बैरागाने हे गराने घातलंय. ओय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लेकी माडींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण विकृष्टी मुक्तीच्या प्रत्येक कान झालात. माझा वारसा सांगून स्वतःसाठी राखतात आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबतात. म्हणूनच तुमच्या या संतापामुळे फार बोलते. ओय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोचायचे नाही. आज तुम्हाला काही सुद्धा सोचायचे नाही. शाळा काढण्यापेक्षा तुम्ही फक्त पुरोगामीचा घ्यायला पाहिजे. एखाद दुसऱ्या यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. म्हणूनच तुमच्या डोळ्यापुढे मी झणझणीत अंजन घालते. ओय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेखी सत्य पुढे झुकत नाही. ती कोणत्याही बुवा बाबाकडे आंधळपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेखी सत्य पुढे झुकत नाही. ती कोणत्याही बुवा बाबाकडे आंधळपणाने माथा टेकत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून तुझा भाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारीचा GR काढावा लागला. समाजासाठी काय करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोडा येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री, सावित्री शिवाय ज्योतिबा. एकटे दुखते कधी नेताना नाही. विचारांची ही फोडणी सर्वांनाच लागावी म्हणून लेकींनो आणि लेक्यांनो मी तुम्हाला बोलते. ओय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ओय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.